रिक्षा चालकांच्या जाचक नियमाविरुद्ध आडम मास्तर आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा। तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी आज सोलापूर शहरामध्ये रिक्षा चालक व वाहतूक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने रिक्षा चालकांच्या योग्यता प्रमाणपत्र व विलंब शुल्कबाबत येथे अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हा परिषद येथील आंदोलन गेट येथे मोर्चाची जाहीर सभेत रूपांतर झाले। यावेळी माजी आमदार आडम मास्तर व संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। आता अडवतील आम्हाला, आत घालतील आम्हाला, घेराव करणारे घेराव करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही। आमचा रिक्षावाला असा आहे, पोलिसाला जे केस सापडत नाही ते रिक्षावाला उडकून काढतो, एवढा मजबूत रिक्षावाला आहे आमचा। याची काळजी आम्हाला नाही, आम्ही सगळे आत राहू, पण आमचे रिक्षावाले गनिमी कावा वापरतील। शिवरायांनी आम्हाला सांगितलं, गनिमी कावा करा आणि आपलं लढा यशस्वी करा। रिक्षावाल्याला सांगतो, टिळा लावा, विठ्ठल आणि रुक्मिणीचं मूर्ती हातात धरा आणि जावा मुख्यमंत्री। ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समिती सोलापूर याच्याबरोबर आज जे भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे, आमचे नेते माजी आमदार आडम मास्तर साहेब आणि अभ्यासू नेते प्रकाश आळंदकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाचा उद्देश एकच आहे की सरकारला जे जाब विचारण्याचं काम आहे, आपले निवेदने झालेले आहे। आपण RTOला, माननीय परिवहन आयुक्तांना, माननीय परिवहन मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना यांना निवेदने दिलेले आहे, पण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही आमचे नेते मंडळींसोबत आज रस्त्यावर उतरलेले आहे। आणि येणाऱ्या काळात जसे आमचे अध्यक्ष साहेबांनी आणि आमचे नेते साहेबांनी सांगितलेले आहे की 16 तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा घेराव करू, ते घेराव करणारच। आम्ही रिक्षा चालक कसल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री साहेबांना घेराव करून आमच्या हक्काची मागण्या मान्य करून घेणारच, हे एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासाहेब।